तर 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा। आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावी। महायुतीमध्ये जागा वाटपाचं घोळ अजूनही सुरूच आहे। शिवसेना शिंदे गटाच्या एका विद्यमान खासदाराचं तिकीट कापलंय, तर दुसऱ्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केलाय। तर दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाहीये। असं असलं तरी महायुतीमध्ये शिंदे गट 16 जागा लढणार असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदे गटाला उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षावर विसंबून राहावं लागत असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसत आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी गद्दारांची काय स्थिती झाली ते आता समोर येत असल्याचा टोला लगावलाय। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची काय स्थिती होईल हे आताच दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे। एखाद्या दुसऱ्या जागे संदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षा निवासस्थानी कंप्लीट होईल। उमेदवाराची घोषणा जवळपास 1 ते 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटानं नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही। नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत, तर छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। 2019चा अपवाद सोडल्यास येथून शिवसेनेचेच उमेदवार विजयी झालेले आहेत। यंदा महायुतीत मात्र शिवसेना शिंदे गटाने येथे अजून उमेदवार घोषित केलेला नाही। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंसोबत गेलेल्यांना जोरदार टोला लगावलाय। गद्दारांची स्थिती अतिशय वाईट असल्याचं त्यांनी म्हटलंय। बंडखोर कुठे ते गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहतात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा। कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं। आणि एकनाथ शिंदे यांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्या सोबत गेलेल्या 13 खासदारांच्या जागा तरी राखाव्यात असा टोला ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी लगावला। शिंदे म्हणाले होते की 13 पैकी 1 खासदार जरी पडला तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल। आता त्यांनी त्यांच्या शेतीतील अवजारं तयार ठेवावी, कारण रामटेकच्या खासदाराला त्यांना तिकीटही देता आलेलं नाही असा टोला परबांनी लगावलाय। हे सगळे आमदार परत निवडून आणण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली होती। त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर ह्यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावी। त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी, अजूनही बरेचसे उमेदवार वेटिंग मध्ये आहेत। नाशिकची जागा मिळेल की नाही माहित नाही। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही शिंदेंसोबतच्या खासदार आमदारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीतच गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली आहे, अजून विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांचं काय होणार हे आत्ताच दिसत आहे। त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांनाही तिकीट मिळेल की नाही यासाठी भाजपवरच अवलंबून राहावं लागणार आहे। शिंदे गटातील खासदारांची स्थिती काय झाली आहे ती महाराष्ट्रानं पाहिली। शिवसेनेच्या 2014 आणि 2019 मधील सगळ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी दिली होती, ही वस्तुस्थिती आहे। उद्धव ठाकरे हे कुणापुढेही झुकले नाहीत, तेव्हा कोणत्याही खासदाराला 100 गाड्या घेऊन कोणालाही भेटण्याची गरज नव्हती असा टोला हेमंत गोडसेंना त्यांनी लगावला। गोडसे यांनी ठाण्यात नुकतंच शक्ती प्रदर्शन केलं होतं। ठाकरेंचे आमदार म्हणाले की एकत्रित शिवसेनेच्या काळात उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचा उमेदवार बदला असं म्हणण्याची भाजपची हिंमत नव्हती, आता खुलेआम ती मागणी होतीये असं म्हणत त्यांनी हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदारांवर टीका केली आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलेलं असताना जागा वाटपाचं गुऱ्हाळ महायुती किती दिवस सुरू ठेवते आणि यातून कधी मार्ग निघतो याची उत्सुकता एकनाथ शिंदेंच्या समर्थकांसह महाराष्ट्रालाही लागून राहिलेली आहे। अशाच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी mymahannagar.com ला व्हिजिट करा। त्यासोबतच माय महानगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। धन्यवाद।